नॉनव्हेज म्हटलं की आपण त्याच्यामध्ये बोंबील सुकट हे सुद्धा नेहमी खातो. आज मी तुम्हाला छान अशी सुकटाची म्हणजे जवळाची अशी भाजी चटणी करून दाखवून, इतकी चवदार टेस्टी खमंग चटणी ही तयार होती. अजिबात याच्यामधला वशाटपणा नाहीसा होतो आणि खूप छान अशी ही चवदार जवळ्याची चटणी तयार होती, म्हणजे सुकटाची चटणी. तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे बघू शकता, ही छान थोडीशी आपण याच्यातली हिरवीगार कोथिंबीर अशी घ्यायची वापरायला. त्यानंतर इकडे बघा 4-5 कांदे घ्यायचेत मीडियम साईजचे, कारण चटणी म्हणले सुकटाची चटणी असो बोंबला चटणी असो त्याला कांद्याचा चांगला वापर करायचा, म्हणून मी 4-5 कांदे, 1 टमाटे घेतले बारीक आणि 2-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे आपलं हे जे सुकट आपण आणलेलं आहे हे सफेद सुकट आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे सुकट भेटतात, लाल सुकट आणि सफेद सुकट. तर दोन्ही प्रकारचे सुकट खूप छान लागतात, म्हणजे चटणी खूप भारी लागते, भाजी खूप भारी लागते. तर आता आपण काय करायचं, सर्वप्रथम हे कांदे जे आहेत ना हे सोलून घ्यायचे आहेत आणि छान याचं बारीक कट करून घ्यायचे आहेत. इकडे बघू शकता भरपूर असे मी हे कांदे कट करून घेतलेत बारीक छान. आणि आता काय करायचं, आपण गरम पॅनमध्ये हे जे सुकट आपण घेतलेलं आहे हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण की ज्यावेळेस आपण घेऊन येतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये थोडासा असा नरमपणा असतो. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये खूप सारा असा थोडासा चुरा पण राहतो, तो सुद्धा निघला जातो. इकडे बघू शकता, आता गरम पॅनमध्ये अगदी थोडंसं किंचित 1 थेंब तेल टाकून ह्याला असं लाल रेड ब्राऊन रंग येऊपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं. जोपर्यंत छान याला क्रिस्पीपणा येत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. आता असं भाजल्यामुळं काय होतं, याच्यामधला वशाटपणा तर कमी होतोच आणि दुसरी गोष्ट खूप छान क्रिस्पी तयार होतात हे सुकट भाजून, ज्यामुळे आपली भाजी मोकळी सुटसुटीत बनते. नाहीतर असंच तुम्ही न भाजता जर भाजी याची चटणी वगैरे केली तर खूप अशी पिचपिचीत होऊन जाते, म्हणजे एकदम अशी गाळ होऊन जाईल, सुकट काय खाण्यात येणार नाही. मग इकडे बघू शकता मस्त असं क्रिस्पी कडक असे हे सुकट असे छान भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामधला वशाटपणा पूर्ण नाहीसा झालेला आहे. आता हे चांगलं आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता इतकं पुरेसं आहे, हे बघू शकता तुम्ही, याचा रंग चेंज झालेला आहे. आता या कढाईमध्ये आपण तेल तापत ठेवायचं आहे. इकडे बघू शकता सुकट ज्याच्यामध्ये आपण भाजून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चटणीसाठी तेल टाकून ठेवायचं तापत. आणि तोपर्यंत आपण काय करायचं, जे भाजून घेतलेलं सुकट आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि याला एका चाळणीच्या सहाय्याने किंवा असं मोठं प्लेट घेऊन त्याच्यामध्ये असं टाकून, जसं आपण म्हणजे जुने लोक तुम्हाला आठवत असेल सूप वगैरे वापरायचे, तांदूळ म्हणा ज्वारी गहू साफ करायला, तशा प्रकारे याला थोडंसं झाडून घ्यायचं आणि याचा जो पण एक्स्ट्रा जो चुरा निघतो ना सुकटाचा तो सगळा काढून घ्यायचा. नाही तर काय होतं, खाता वेळेस ना प्रत्येक बाईट म्हणजे असं कचकच लागून तुम्हाला असं दगडासारखं असं लागतं, कारण काय होतं त्याच्यामध्ये असं कडकपणा राहतो ना, ते सगळं काढून घ्यायचं. आणि काय करायचं, आता आपण एक कढाईमध्ये जे तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये भरपूर असे सगळे कांदे जे आपण कट करून घेतले ते सगळे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, नंतर मी थोडेसे ॲड करणार आहे. सुरुवातीला मी एवढे टाकून घेतलेत, भरपूर झालेले आहेत कांदे आणि इतके कांदे पुरेसे आहेत आपल्या चटणीसाठी सुकटाच्या. तर ह्याला थोडंसं याचा कच्चापणा दूर होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं गरम तेलामध्ये. आणि थोडंसं हे फ्राय झालं की मग आपण याच्यामध्ये हे मिरची टमाटर जे आपण कट केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघू शकता मिरची आणि टमाटर मी याच्यामध्ये टाकून घेते. तुम्हाला जर मिरचीची चटणी आवडत नसेल तर तुम्ही लाल मसालासुद्धा इकडे वापरू शकता. ह्या स्टेजवर हळद मीठ मसाला ज्यावेळेस आपण टाकतो त्याच वेळेस तुम्ही लाल मसाला टाकायचा, मिरचीची चटणी जर नको असेल तर. आता चांगलं हे मिरची कांदा टमाटर तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं याला परतून घ्यायचं नरम सॉफ्ट पडेपर्यंत. भरपूर अशा चटणीमध्ये ना कांद्याचं प्रमाण चांगला पाहिजे, मस्त वाटते खायला मग तशी, आणि टेस्टी असते चटणी. बोंबलाची चटणी आणि सुकटाची चटणी माझी फेवरेट आहे आणि सगळ्यांनाच आवडत असणार आहे. आणि खमंग खूप लागते, टेस्टी खूप लागते. तोंडाला वगैरे चव नसेल ना तर त्यावेळेस थोडंसं सुकट तेल मिठामध्ये जर भाजून खाल्लं ना भाकरीसोबत, अप्रतिम तोंडाची चव येते. आणि दुसरी गोष्ट खूप हेल्दी आहे, तर नक्की एकदा ट्राय करा. आणि सुकटाचा ठेचासुद्धा होतो, मिरची लसूण आणि सुकट भाजून छानपैकी असं ठेचून घ्यायचं, बस छान खमंग असा हा सुकटाचा ठेचासुद्धा तयार होतो. तोसुद्धा मी तुम्हाला रेसिपी दाखवून लवकर. पण ही अशी सुकटाची चटणी नक्की एकदा ट्राय करा, टिफिनलासुद्धा तुम्ही नेऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी, बुधवारी रविवारी कधीही तुम्ही नॉनव्हेज खायचं पण झालं आणि ते ही सुकट चटणी खूप छान आहे. तर आता हे परतून झालेलं आहे, याच्यामधला कच्चापणा निघून गेलेला आहे, नरम सॉफ्ट आपला कांदा टमाटर आणि मिरची चांगलं फ्राय झालेलं आहे.
तर आपण लगेच ह्या स्टेजवर थोडंसं जरासं 1-2 मसाले टाकायचे आहेत, कारण आपण याच्यामध्ये लाल मसाला नाही वापरायचा, मिरची टाकलेली आहे. थोडंसं याला परतून देते अजून, आणि थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे बघा, अर्धा चमचा हळद आणि 1-1.5 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. ह्या स्टेजवर तुम्ही लाल मसाला टाका जर मिरची नाही टाकायची तर, आणि चवीनुसार मीठसुद्धा इथेच टाकायचं. नाही तर सुकट वगैरे टाकून झाल्यावर जर तुम्ही मीठ टाकलं तर ते मीठ थोडंसं कमी जास्त होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट, सुकटाची चटणी आणि बोंबीलची चटणी जर करायची असेल तर थोडंसंच मीठ टाका, कारण की याच्यामध्ये ऑलरेडी खारटपणा असतो, त्यामुळे जास्त मीठ वापरायचं नाही सुकट आणि बोंबीलच्या चटणीमध्ये. तर छान असे हे परतून झालेलं आहे, मिक्स केलेलं आहे हळद मिठासोबत. मस्त असं गरम मसालासुद्धा याच्यामध्ये आपण टाकला आहे. तर खूप चवदार आणि टेस्टी आपली ही सुकटाची चटणी तयार होणार आहे खाण्यासाठी. तर आता हे थोडंसं परतून झालं, याच्यामध्ये 1 मिनटं थोडंसं झाकण ठेवून याला जरा थोडीशी वाफ द्यायचं, म्हणजे वाफेवर परतलं की सगळे फ्लेवर मस्त उतरतात. हे बघू शकता. तर चांगलं आता परतून झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या कांदा टमाट्याला. आपण एवढे कांदे वापरलेत पण बघा पूर्ण असं परतून झाल्यावर खूप बारीक झालेले आहेत, म्हणजे छानपैकी असे हे भाजले गेलेले आहेत. आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये हे आपण जे सुकट भाजून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता भाजून घेतल्यामुळं सुकटचा रंग बघा कसा चेंज झालेला आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. आणि दुसरी गोष्ट, गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर काय होईल झटकेपट सुकट हे करपलं जातं गरम पॅनमध्ये. त्यामुळे जरा हलक्याच हाताने मंद आचेवर याला मिक्स करून घ्यायचं सर्व कांदा टमाटर मिरचीसोबत. आणि आता आपण याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, कारण आपण हळद मीठ वगैरे सगळं टाकलं आहे. एक अर्धा सेकंड याला मी थोडीशी वाफ देते. थोडीशी वाफ दिल्यामुळे काय होतं, ते मसाले जे पण टाकले त्याचा फ्लेवर उतरतो. आणि अगदी अर्धा चमच्याच्या अंदाजाने मी इथं पाणी टाकलेलं आहे. जास्तीत जास्त 1 चमच्याच्या अंदाजाने मी इथं पाणी टाकले. तुम्ही बघू शकता, हे बघा अजिबात पाणी नाही आहे, फक्त आणि फक्त 1 चमच्याच्या अंदाजाने पाणी टाकलं आहे, कारण की थोडंसं याला नरम सॉफ्ट व्हायला पाण्याची आवश्यकता असते. हे बघा आता मिक्स करून घेतलं आहे आणि मोकळी सुटसुटीत अशी ही सुकटाची चटणी आपली तयार होणार आहे खाण्यासाठी. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा 1 मिनटं याला वाफ द्यायची. आणि अर्धा 1 मिनटं झाले की मग आपण याला चेक करूया. तोपर्यंत हे बघा अर्धा 1 मिनटं झालं की किती अशी भरपूर वाफा निघल्यात. वाफामध्ये इतका छान या वाफेवर ही भाजी तयार होती, मोकळी सुटसुटीत आणि खूप खमंग टेस्टी अशी चवदार सुकटाची चटणी. आणि बोंबलाची चटणी सेम प्रोसेसमध्ये करू शकता तुम्ही, अशी भारी लागते खमंग. हे बघा तर आज मन झालेलं मला, म्हटलं सुकटाची चटणी करायची, तर तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ बनत आहे मी. तर आवडला तर लाईक करा ना, अशी नक्की एकदा ट्राय करून त्याचा आस्वाद घ्या. आणि थोडीशी कोथिंबीर टाकते, शक्यतो सुकटाची चटणीमध्ये जास्त कोथिंबीर टाकत नाही म्हणून मी थोडीच टाकली आहे. हे बघा मस्त अशी मोकळी सुटसुटी तुम्ही बघू शकता, कुठे चिकटपणा आपल्याला अजिबात जाणवत नाही, किंवा आपले सुकट जे आहेत ते गाळ झालेले नाहीत, पिचपिच असे झाले नाहीत जरा पण. त्यामुळेच ह्याला सुरुवातीला चांगलं भाजणं खूप गरजेचं असतं. ही अशी मोकळी सुटसुटीत सुकटाची चटणी जर हवी असेल तर खूप चांगलं याला सुरुवातीला भाजून घ्या. आणि आता आपली चटणी झाली आहे खाण्यासाठी तयार. आणि मी इकडे गॅस केलेला आहे बंद. तर बघू शकता इतकी मोकळी सुटसुटीत खमंग टेस्टी आणि अशी झणझणीत ही सुकटाची म्हणजे जवळ्याची चटणी ही तयार झालेली आहे. तर सगळ्यांनाच आवडत असणारे मला माहिती आहे. तर तुम्ही नक्की भाकरीसोबत रोटीसोबत ह्याला बनवून खा, खूप छान लागते. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल रेसिपी, सुकटाची चटणीची रेसिपी मी तयार केलेली आहे. तर मी आता एका प्लेटमध्ये घेते मला काढून थोडंसं खाण्यासाठी गरमागरम भाकरीसोबत. हे बघू शकता सुटसुटीत अशी ही सुकटाची चटणी तयार झाली आहे. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही नक्की बनवून बघा एकदा, भाकरीसोबत रोटीसोबत, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, पोळ्याच्या अंदाजाने ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागते भाजी. इतकी टेस्टी भाजी लागते नाही, मला तर खूपच आवडते. एक भाकर जरी घेऊन बसले तर 2 भाकरी खाऊन जाते, इतकी भारी लागते. तर नक्की एकदा ट्राय करा. कशी वाटली बघा आपली सुकटाची चटणी, छानपैकी अशी चवदार खमंग बनवलेली आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच सुकटाची खमंग टेस्टी चटणी बनवून नक्की खा.